नमस्कार मित्रांनो. आजचा विषय थोडा संवेदनशील आहे, पण तो बोलणं खूप गरजेचं आहे. एक वाक्य मी सुरुवातीला सांगू इच्छितो. जिथे श्रद्धा संपते तिथे नाही, जिथे विचार संपतात तिथे अंधश्रद्धा सुरू होते. हे वाक्य आपण फक्त ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ समजून घेतो का? आज जे सोशल मीडियावर पाहतोय विविध कार्यक्रमामध्ये आणि अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने ज्या गोष्टी घडताना दिसत आहेत, काही गोष्टी खरोखर भक्तिभावातून घडतात, पण काही ठिकाणी भक्तीपेक्षा दिखावाच जास्त दिसायला लागलाय. काही लोक स्वामींची वेशभूषा करतात, त्यांच्या रूपात कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, लोक त्यांच्या मनोभावाने पाय पडतात, त्यांना स्वामींचं स्वरूप मानतात. इथे प्रश्न त्या व्यक्तीचा नाहीये, तर आपल्या विचारांचा आहे. आपण खरंच स्वामींना शोधतोय की स्वामींच्या नावाने उभा राहिलेला देखावा पाहतोय? मित्रांनो, स्वामी समर्थ हे एखाद्या कपड्यात, एखाद्या मुकुटात किंवा एखाद्या मंचावर मर्यादित नाहीये या तुमच्या अशा या खेळासाठी. स्वामी हा एक विचार आहे. स्वामी म्हणजे धैर्य आहे. स्वामी म्हणजे संकटातही विश्वास ठेवण्याची शक्ती आहे. पण दुर्दैवाने आज अनेक ठिकाणी श्रद्धेचा बाजार मांडला जातोय. लोकांच्या भावनांचा वापर केला जातोय. भीती निर्माण केली जाते की काही जण भक्तांच्या श्रद्धेवर व्यवसाय उभा करताना दिसतात. मी हे बोलतोय, भक्ती चुकीची नाहीये. उलट भक्ती माणसाला आधार देते, नामस्मरण मनाला शांतता देते. स्वामीचं स्मरण अनेकांना कठीण काळातून बाहेर काढतं. पण जिथे भक्तीच्या नावाने विचार करायची क्षमता हरवते ना, तिथे अंधश्रद्धा जन्माला येते. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, स्वामी महाराज आहे ना, हे कधी अंधळेपणाला कोणाचं अनुकरण करायला कधीच सांगत नव्हते, कधीच सांगितलं नाही. त्यांनी कधी दिखावा करायला सांगितलेलं नाही. साधी भक्ती त्यांना मान्य आहे. त्यांनी कर्म, प्रामाणिकपणाने श्रद्धा ही शिकवली आहे कायम. जर आपण रोज नामस्मरण करत असू ना, जर आपण दुसऱ्याला मदत करत असू ना, तर आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असू, तर तीच खरी स्वामी भक्ती आणि सेवा आहे. लक्षात घ्या. आज गरज आहे ती स्वामींचं नाव घेण्यापेक्षा त्यांचे विचार जगण्याची. आपण सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे हे आम्ही प्रामाणिक सांगतोय तुम्हाला. महिला मंडळ, प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे, कारण श्रद्धा आणि विवेक हे एकमेकांचे शत्रू नाहीयेत. खरी श्रद्धा विवेकासोबतच सुंदर दिसते. मित्रांनो, जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामींचा जयघोष करण्यापेक्षा स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगणं अधिक महत्वाचं आहे. साधी सेवा मान्य आहे स्वामींना. चला, अंधश्रद्धा नाही तर जागरूक श्रद्धा वाढवूया. दिखावा नाही तर नामस्मरण वाढूया. वाद नाही तर विचार वाढवूया. आणि शेवटी स्वामींवर श्रद्धा ठेवूया. पण तुमचा विवेक कधी हरू देऊ नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.